1,39,516 रुपये किमतीचा प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त। क्राईम ब्रांच युनिट 2 ची कामगिरी। दिनांक 23 जून 2024 रोजी पोलीस हवालदार 303 वाल्मिक चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक इसम हाताच्या ताब्यात प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखू विक्रीकरिता येणार असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांनी आदेशित केल्याने त्यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक शहरातील मदिना चौक येथे सापळा रचून मोहम्मद माजिद सुफियान खान वय 20 वर्ष यास पकडले असता त्याच्याकडे विमल पान मसाला, राजनिवास, सुगंधित पान मसाला तसेच तंबाखूची पाकिटे मिळून आली। अधिकची विचारपूस करून त्याच्या घराची घरजडती घेतली असता त्याच्या घरात महाराष्ट्र राज्यात विक्री, वाहतूक तथा साठवणूक इत्यादींसाठी प्रतिबंधित केलेला 1,39,516 रुपये किमतीचा पान मसाला व सुगंधित तंबाखू मुद्देमाल मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे, पोलीस हवालदार गुलाब सोनार, संजय सानप, चंद्रकांत गौडी, वाल्मिक चव्हाण, प्रकाश महाजन, सुनील आहेर, अतुल पाटील, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे अशांनी केली आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।